नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पूर्णिमा तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून तयार होणारे पौष्टिक आणि पचायला हलके असे फुलके दाखवणार आहे। हे फुलके ज्वारीच्या भाकरी इतकेच छान लागतात। ज्वारीची भाकर काही वेळाने थोडी कडक येते, पण हे फुलके मात्र अजिबात कडक येत नाहीत, अगदी मऊसूतच राहतात। चला मग करूया ज्वारीच्या पिठाचे फुलके। फुलके करण्यासाठी आपल्याला ज्वारीच्या पिठाची उकड काढायची आहे। त्यासाठी मी 2 वाट्या एवढं पाणी उकळायला ठेवत आहे। पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे लवकर उकळावं म्हणून याला झाकण ठेवायचं वरून। पाण्याला आता छान उकळी आलेली आहे। यामध्ये आता 2 वाट्या एवढं ज्वारीचं पीठ घालायचं आहे। हे अगदी बारीक दळलेलं ज्वारीचं पीठ आहे। 2 वाट्या पाण्यामध्ये आपण 2 वाट्या एवढं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे। पीठ आणि पाणी असं छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि 5 ते 6 मिनिटं हे पीठ झाकून ठेवायचं। 5-6 मिनिटं झाकून ठेवल्यावर आता हे पीठ छान तयार झालेलं आहे। ज्वारीचं पीठ ग्लुटेन फ्री असलं तरी उकड काढल्यावर त्याला थोडीशी चिक्की येते। पीठ अगदी छान मऊसूत असं तयार झालेलं आहे। आता हे एका परातीत काढून घ्यायचं आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचं। पीठ थंड झालं की मग त्याला पोळीची कणिक ज्याप्रमाणे आपण मळतो तसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान सॉफ्ट होतं। आता पिठाचे समान आकाराचे गोळे करून घ्यायचे। गोळ्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आपण पोळी ज्याप्रमाणे लाटतो तसंच हे लाटायचं आहे। पिठाची उकड काढलेली असल्यामुळे पोळी लाटायला अगदी हलकी जाते। नॉर्मली फुलका जितका पातळसर आपण लाटतो तसाच हा लाटायचा आहे। आता याला तव्यावर दोन्ही बाजूंनी अगदी छान खमंग खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। एका बाजूनी थोडाफार शिजला की मग याला पलटवून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने मात्र आता छान चित्त्या येईपर्यंत भाजून घ्यायचं। मी दोन्हीही बाजू तव्यावरच भाजणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकता। आता हा छान फुगायला सुरुवात झाली आहे। अगदी छान टम्म फुगला आहे फुलका। दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस झाल्यावर याला आता वरून थोडंसं तेल किंवा तूप लावायचं। तेल तूप लावणं ऑप्शनल आहे, नाही लावलं तरी देखील हा फुलका छान नरमच राहतो। वांग्याच्या भाजीसोबत, पिठल्यासोबत किंवा कुठल्याही भाजीसोबत हा फुलका खूप छान लागतो। ज्यांना भाकर चावत नाही पण भाकर खायची इच्छा असते अशा लोकांसाठी तर हा एक उत्तम असा पर्याय आहे आणि पचायला हलके असल्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच खाऊ शकतात। तेव्हा जरूर ट्राय करून बघा ज्वारीच्या पिठाचे फुलके। आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।